1 तारीख. तर मी आजपासून रिजॉईन केलं आहे जॉबसाठी आणि सकाळीच उठली आहे मी 6:30ला. आता मी रेडी होते जाण्यासाठी. आता रेडी होते मी. मॉइश्चरायझर लावायचं, जास्त पण नाही लावायचं, जेवढं रिक्वायर आहे तेवढंच लावायचं असतं. माझं संपत आलं. 1-2 मिनटं थांबायचं मॉइश्चरायझर लावून. पूर्ण फेसवर लावून घ्यायचं. आता सनस्क्रीन लावायची. सनस्क्रीन नंतर थोडा वेळ थांबायचं आणि मग थोडा काजळ, लिपस्टिक, आयलायनर असं काय लावायचं ते लावायचं. एवढा काय मेकअप असं पण मी लिपस्टिक लावून जात नाही ऑफिसला गेल्यावर. तसंही मी मास्क लावलेला असतो त्याच्यामुळे एवढं काही दिसत नाही. मग लिपस्टिक लावली काय नाही लावली काय, आता फक्त काजळ आणि झालं. लायनर लावतो. मला विंग लायनर अजिबात आवडत नाही, जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं, तरी बरंच सांगते. जाताना असं पण स्टोलच बांधून जाते मी. मेट्रोत जाते त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आणि मी खूपच लवकर उठले तरी मग माझं सगळं आरामात चाललं. रेडी झाले मी आता, कपडे वगैरे चेंज केले, नाश्ता वगैरे केला, लवकर उठले म्हणून नाश्ता वगैरे केला. नाही तर रोज तशीच जायची मी, गडबडीत आवरायचं, गडबडीत जायचं, पळत पळत. आवरत पण नव्हते मी क्लिनिकला जाऊन आवरायचे अगोदर, पण आता मी घरूनच आवरून जाणार आहे. ओ हो हो हो.
भेटते मी आता. मी निघते. अगोदर मेट्रोला जाईन, मग मेट्रो चेंज करत, त्याच्यानंतर मग 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर 1 to 1 करत जायचं मला एकटीला. मेट्रोतून उतरून मी चालले आता चालत. या रोडला खूप जास्त गर्दी असते यार. चालत आले मी थोडंसं पुढं. मी खूपच जास्त लवकर आले होते आज. मग मी एक मेट्रो स्किप केली आणि मग दुसऱ्यावाल्या मेट्रोला आले. मेट्रो प्रत्येक 5-5 मिनिटांनी येते, तर काही टेन्शन नाही राहत. मला हा वाला रस्ता क्रॉस करायला खूप जास्त भीती वाटते, खूप म्हणजे खूप जास्त. थांबत नाही तर गाड्या. इथंच रस्ता क्रॉस करायला माझे जातात 10 ते 15 मिनटं. कधी लेट झाला, बायचान्स कधी असं होतं की गेलंय आणि मग पटकन रस्ता क्रॉस झाला. फायनली पोचले मी. असं स्कूलचा फर्स्ट डे असतो तेव्हा कशी फिलिंग येते. काही माझं एअरपोर्ट इथं आले नाही तर माझं करामती चालू झालं. हे पडलं खाली. आता बघू, जास्त कोणाला माहिती नाही. मी जॉईनिंग करणार आजपासून. मी पोचले आता, पण अजून कोणी आलेलं नाही आहे. सगळ्यात अगोदर मीच येते. थोडंसं रेडी होते, केस करते. आलंय रिॲक्शन बघायची आहे मला. कोण आलंय? एक मिनिट. मालविका आली. हॅलो. अरे गिर जाऊंगी. येडी झाली. नहीं देखना मेरे को. देख. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. न्यू जॉइनिंग हूँ मैं. सगळ्यांच्या रिॲक्शन्स घेते मी 1 मंथ नंतर परत रिजॉईन केलंय, तर बघू आता. न्यू जॉईनिंग मॅम. ओहो, वेलकम बॅक. तर मी बसली आता जेवायला आणि माझ्यासोबत आहे ही, आणि तिला येत नाही मराठी, येत नाही, थोडीफार समजते. आणि फर्स्ट डेलाच मला खूप जास्त काम होतं, तर मी जेवायला भरीत आणि चपाती आणि बिर्याणी. माझा एक कलिग आहे, तो मॉमेडियन आहे, तर त्याने सर्वांसाठी बिर्याणी आणली. पहिल्याच दिवशी खाणार आहे बिर्याणी, तर मी खाते आणि मग भेटते परत. 2 hours later. आहे फ्लावर्स. आज आहे आमच्या सरांच्या मुलीचा बर्थडे, सो त्यांनी सगळ्या क्लिनिकला पाठवले फ्लावर्स आणि ते मी कट करते. थोड्याच दिवसांनी मी फ्लावरचं दुकान टाकणार आहे. त्याला काटे आहेत पण ते मला लागत नाहीत. खूप छान छान आहे.
हे रोजेस. अजून काय? रेड रोजेस. आणखी काय बोलतात त्याला? जिप्सी. हे जिप्सी आहे. जिप्सी. एवढं घेते आणि मग त्याला. आणि मी जेवण करत होते तर काल मी नेलपेंट लावलेली व्हाईट, तर जेवल्यानंतर ती येलो झाली. लावलंय मला ह्या मॅमने. हाय गाईज. या मॅमने मला काटे काटायचं काम नसलंय. माय न्यू बिझनेस चपटे रोजेस. इथं रोजेस कमी आणि भाजीपाला जास्त. काम करो. क्रिएटर. Thank you. Thank you. टुकचं करून काढे टोचायचं. गाणं बंद कर म्हणजे कॉपीराईट आहे ना. कॉपीराईट आता ना. आता पेन्शन नको घ्यायला, आता नंतर गेलं पाहिजे हे झाल्यावरती. तर मी मगाशीच आले घरी आणि खूप जास्त थकले होते. आता मी जेवण वगैरे करल आणि झोपेल. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप थकते. म्हणजे मेट्रोने जाते तर कधी कधी जागाच मिळत नाही बसायला. दमले मी जेवते आणि झोपते आता आणि भेटते तुम्हाला परत नवीन ब्लॉगमध्ये.